नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा दिवाळीच्या पहिल्या का दुसऱ्या दिवशी शुभेच्छा या विषयावर मी एक व्हिडिओ केला होता आणि शुभेच्छा द्यायला हव्यात का वगैरे असा मी माझ्या पद्धतीत उहापोह केला होता. आज मी प्रतिपक्षाला, सामान्य लोकांनी, तुम्ही श्रोत्यांनी, प्रेक्षकांनी ज्या शुभेच्छा दिल्यात त्यावर व्हिडिओ करणार आहे. आणि शीर्षक बघितलं तर तुम्हाला लक्षात आलं असेल की माझा विषय काय आहे. विषय असा आहे की प्रतिपक्ष नावाचं जे यूट्यूब चॅनेल मी 3 एप्रिल 2020 रोजी ऐन लॉकडाऊनच्या काळामध्ये सुरू केलं होतं, त्याला आता 5.5 वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे. या कालखंडामध्ये जवळजवळ 5,500 व्हिडिओ त्याच्यावर मी टाकलेले आहेत आणि साधारण 50-60 वगळले, कधी माझी पत्नी किंवा इतर कोणाबरोबर केलेले. तर जवळजवळ 540 पेक्षा 5,400 पेक्षा अधिक व्हिडिओ हे एकमुखी एका माणसाने केले असं हे चॅनेल आहे. आणि तरीही त्याला जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला किंवा तुम्ही दिलात त्याला मी शुभेच्छा म्हणतो. आपण एकमेकाला कुठच्याही सणानिमित्ताने ज्या शुभेच्छा देतो त्यावर माझा विश्वास नाही, हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगून टाकलेलं आहे. त्यामुळे शुभेच्छा या कृतीमध्ये, आचरणामध्ये असतात. आणि ज्या लोकांनी त्या करोना काळापासून, लॉकडाऊनच्या काळापासून एक एक करत माझ्याशी जोडले गेले, 8,40,000 पेक्षा अधिक सबस्क्रिप्शन आणि साधारणतः दरमहा 70-80 लाखापर्यंत व्ह्यूज, अशा पद्धतीत जी वाटचाल होत आली ती आज 50 कोटी पर्यंत जाऊन पोहोचली. तसं धक्के बुक्के या वेगळं एक चॅनेल आहे ज्याच्यावर मी इथलेच व्हिडिओ परत तिकडे टाकतो. आणि प्रतिवाद हे फक्त हिंदीचं एक वेगळं यूट्यूब चॅनेल मी केलेलं आहे, जे सुरुवातीला हिंदी पण मी प्रतिपक्षवर टाकायचो, पण खूप लोकांनी मागणी केली, त्यामुळे नियमितपणे हिंदी व्हिडिओ करायचेच असतील तर तशा श्रोत्यांसाठी मी प्रतिवाद हे वेगळं यूट्यूब चॅनेल केलं. त्यामुळे प्रतिपक्ष हे फक्त मराठी व्हिडिओसाठी केलेलं राहिलेलं चॅनेल आहे. आणि त्याच्यावर आज म्हणजे 22 ऑक्टोबर 2025 संध्याकाळच्या सुमाराला केव्हा तरी 50 कोटीचा टप्पा ओलांडला गेलाय. कारण मी ज्या वेळेला बघत होतो तेव्हा हे आकडे जे दाखवले जातात ते साधारण 3:30-4च्या सुमाराला संध्याकाळी आदल्या तारखेपर्यंतची आकडेवारी दाखवली जाते. त्यामुळे 21 ऑक्टोबर 2025 रोजीपर्यंत गेल्या 5.5 वर्षामधली जी आकडेवारी आज दाखवण्यात आली मला, ती 49,99,90,000 का 97,000 वगैरे काहीतरी आहे. म्हणजे साधारणतः 30,000 आज दाखवलेली आकडेवारी कमी होती आणि त्याला आता 3 तास होऊन गेले. त्यामुळे मी हे गृहीत धरून हा व्हिडिओ करतोय की प्रतिदिन जे 1.5-2 लाख व्ह्यूज प्रतिपक्षाला मिळतात, तो आकडा या दिवसात गाठला जाईल आणि उद्या 50 कोटीच्या पुढचा आकडा उद्या दुपारी मला दाखवला जाईल. आणि त्यासाठी मी काही तास आधी तो आकडा गाठला जाण्यापूर्वी व्हिडिओ करतोय. आणि यासाठी मी तुमचं अभिनंदन करीन, कारण मित्रांनो ही छोटी गोष्ट नाहीये. मी यापूर्वी अनेकदा सांगितलं की लोक माझा व्हिडिओ बघतात आणि तो किती आत्मीयतेने बघतात. अगदी 8 लाखापेक्षा अधिक सबस्क्रिप्शन आहे. या आकड्याला मी फारशी किंमत देत नाही, कारण 8 लाख सबस्क्रिप्शन असली तरी प्रत्येक जण माझा प्रत्येक व्हिडिओ बघतो असं बिलकुल नाही. मला त्याचा अभिमान पण आहे.
की माझा प्रेक्षक असा आहे की भाऊने काही टाकलं तरी ऐकू, भाऊ काही बोलला तरी ऐकू, असं नाहीये. माझ्याकडे असलेला प्रेक्षक जर 80-90% प्रेक्षक मी टाकलेला प्रत्येक व्हिडिओ बघत नसेल तर तो आपल्या अधिकाराचा वापर करतोय की मला पसंत असेल, मला आवडणार असेल तर मी बघेन, नाहीतर मी भाऊकडे सुद्धा, भाऊच्या बडबडीकडे सुद्धा दुर्लक्ष करीन. इतका स्पष्ट सबस्क्रायबर असेल तर त्या सबस्क्रायबरचं अभिनंदन केलं पाहिजे. हा, अर्थात पहिले काही दिवस, मला वाटते 2-3 आठवडे माझ्या चॅनेलवर कॉमेंट्स ओपन होत्या, पण मी त्या बंद केल्यात आणि त्यालाही आता 5.25 वर्ष होऊन गेलेत. कॉमेंट बंद ठेवल्या म्हणून मी लोकशाही विरोधी आहे, दुसऱ्यांची मतं ऐकत नाही, अशाही तक्रारी करणारे अनेक जण आहेत की आम्हाला आवडलं तर व्यक्त कुठे व्हायचं. तर मित्रांनो, ज्यांना व्यक्त व्हायचं नसतं, फक्त शिव्याशाप द्यायचे असतात आणि मला विचलित करायचं असतं, त्यांच्या तोंडावर मी मास्क अजून लावून ठेवलेला आहे. ज्यांना फक्त शिव्याशाप द्यायचंय आणि ते चिकाटीचे लोक असतात. मी आज अभिनंदन अशा भाऊभक्तांचं करणार आहे की जे शिव्या शाप देण्यासाठी शोधत शोधत जिथे कॉमेंट ओपन आहेत आणि भाऊ तोरसेकर बोलतोय अशा ठिकाणी येऊन अगत्याने शिवराळपणा करत असतात. मी त्यांचंही अभिनंदन करेन. किंबहुना माझ्या नियमित श्रोत्यांपेक्षाही त्यांचं अगत्य हे अजोड आहे की ज्याचं ऐकायचं नाही, ज्याचं बोलणं आपल्याला आवडत नाही, ज्याच्या भूमिका आपल्याला आवडत नाहीत, त्याला शिव्या देण्यासाठी भाऊ कुठे बोललाय आणि कुठे कॉमेंट ओपन आहे तिथे जाऊन अगत्याने भाऊ तोरसेकरला शिव्या घालायचं, हे एक प्रकारचं व्रतस्थ वृत्तीने काम करणारी कित्येक माणसं आहेत, 100-125 असतील कदाचित कमीत कमी, जे तिथे येऊन, म्हणजे मी जयपूर डायलॉग या एका हिंदी युट्यूब चॅनल, ओंकार चौधरी यांच्या युट्यूब चॅनलवर माझ्या मुलाखती घेतल्या जातात, चर्चेला बोलवलं जातं, तिथे कॉमेंट ओपन आहे. तर अगत्याने हे असे लोक हे तिथे येऊन मला शिव्या घालून घेतात आणि त्याचं मला कौतुक आहे की आहे काय याच्यात भाऊ, चला घुसूया तिथे, शिव्या घालूया, ऐकायचं तर काही नाही. अशा लोकांना ऐकायचं काहीही नसतं, पण भाऊ तोरसेकर आहे ना, मग त्याला शिव्या घालायच्या. तो मोदी बद्दल, देवेंद्र फडणवीस बद्दल चांगलं बोलतो ना, त्याला शिव्या घालायच्या. उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, त्यांच्याच फक्त चुका दाखवतो, त्याला शिव्या घालायच्या. म्हणून अगत्याने तिथे येऊन हजेरी लावून कॉमेंट देऊन शिव्या घालून जातात जे लोक, ते सुद्धा मी भाऊभक्त मानतो. का? तर ते कष्ट घेतात, त्यांचा वेळ वाया घालवतात, शिव्या देण्यासाठी जागा शोधतात, कुठचा चॅनल आहे शोधतात आणि तिथे शिव्या घालतात. यामागे मित्रांनो कष्ट आहेत, प्रयत्न आहेत. त्यांच्या प्रयत्नांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी या गोष्टीसाठी अजिबात मागे हटू नये. वास्तविक त्यांनी त्यांची ऊर्जा मला शिव्या घालण्यापेक्षा त्यांना ज्या राजकीय भूमिका पटतात त्या भूमिकांसाठी अधिक सविस्तरपणे मांडण्यात आपली ऊर्जा खर्ची घातली तर त्यांना समजा उबाठा शिवसेना आवडत असेल, शरद पवारांचा राष्ट्रवादी गट आवडत असेल, राहुल गांधी आवडत असतील, तर त्यांच्यासाठी 4 मतं वाढवता येतील. यासाठी जर अशा लोकांनी आपली ऊर्जा खर्च केली, मग ते पक्षात जाऊन असेल किंवा सोशल मीडियातून असेल, तिथे जर अशा लोकांनी आपला वेळ कारणी लावला आणि भाऊच्या नावावर वाया न घालवला तर त्यांच्यासाठी ते लाभदायक आहे. कारण त्यांना ज्या भूमिका आवडतात त्याचा विजय होण्याला त्यांचा थोडा हातभार लागेल. आपल्याकडे ते आहे ना, रामायणासाठी श्रीलंकेमध्ये जो राम सेतू उभारला गेला, त्या राम सेतूमध्ये मोठमोठे वानर वगैरे काम करत होते, मोठमोठे खडक दगड उचलून त्या समुद्रात टाकत होते. अशा ठिकाणी एक छोटीशी खार होती, ती खार मोठा दगड वगैरे उचलू शकत नव्हती, पण आपली शेपटी वाळूत लोळवायची आणि त्या सेतूमध्ये जाऊन ते वाळूचे 4 कण टाकायचे. या प्रकारे त्या खारीने राम सेतूसाठी एक बहुमोलाचं कार्य केलं आणि ती रामायणामध्ये अजरामर झाली. तसे मला शिव्याशाप घेण्यामध्ये जे लोक आपली शक्ती आणि वेळ वाया घालवतात
त्यांना हा माझा सल्ला आहे, त्यांनी तो स्वीकारण्याची अजिबात गरज नाही. उलट ते जिथे शिव्या घालतायत येऊन येऊन, त्यामुळे मला कळतं की हा माणूस आपला किती द्वेष करतो. ते लोक उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर प्रेम करत नसतील, इतका माझा द्वेष करतात किंवा मोदी फडणवीसांचा द्वेष करतात. एखाद्या व्रतस्थ व्यक्तीसारखं ते वागतात, ज्याचं मला कौतुक आहे. आणि मी वेळ वाया घालवतात म्हणतो, याचा अर्थ साधा सोपा नाहीये मित्रांनो, नाहीये. यापूर्वी मी एक गोष्ट, वेळ म्हणजे काय ती सांगितलेली आहे. जेव्हा कधी 25 कोटी, 50, 40 कोटी वगैरे झाले व्ह्यूज, तर व्ह्यूज हा आकडा खोटा असतो असं मी मानतो. तुमचे 50 कोटी व्ह्यूज झाले याला अर्थ नसतो. त्या व्हिडिओवर आलेल्या प्रेक्षकाने, श्रोत्याने किती वेळ तो माझा 15, 18, 20 मिनिटाचा व्हिडिओ संपूर्ण बघितला का नाही बघत लोक. त्यांना पाहिजे तेवढं सरकवून सरकवून बघतात आणि 5, 7 मिनिटात पण त्या व्हिडिओला रामराम ठोकून जातात. आणि त्यामुळे युट्यूबने केलेली एक उत्तम सोय म्हणजे किती मिनिटं तुमचा व्हिडिओ किंवा तुमच्या युट्यूब चॅनेलवर प्रेक्षक राहिला, आणि त्याची मिनिटं एकत्र करून ती दाखवली जातात. आणि ती मिनिटं एकत्र केल्यानंतर जसं 50 कोटी व्ह्यूज झाले हा आकडा दिसतो, तसाच एक आणखीन आकडा दिसतो. तो आकडा आहे 7 कोटी 75 लाख. 7 कोटी 75 लाख इतके तास माझ्या श्रोत्यांनी, प्रेक्षकांनी मला दिले. त्यांच्या आयुष्यामध्ये भाऊ तोरसेकर असेल, मुकेश अंबानी, नरेंद्र मोदी असतील, किंवा माझा व्हिडिओ बघणारा एक सामान्य प्रेक्षक, या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक समता आहे की प्रत्येकाला दिवसाचे फक्त 24 तास मिळतात. ते त्याने कुठे खर्च करावेत हा त्याचा अधिकार असतो. आणि जेव्हा तो त्या 24 तासातले 15 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं अशी माझा व्हिडिओ ऐकायला देतो, तेव्हा तो ती 25 मिनिटं, 20 मिनिटं भाऊ तोरसेकरला देत असतो. आणि ही सगळ्यात मोठी ठेव आहे, सगळ्यात मोठी संपत्ती आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे त्याच्या आयुष्यात आलेले दिवस, तास, मिनिटं, सेकंद, ते त्यांनी आपल्यासाठी खर्च केले. की भाऊ तोरसेकर काय म्हणतो ऐकूया म्हणून खर्च केले, तर प्रॅक्टिकली माझ्यासाठी खर्च केले, भाऊ तोरसेकर साठी खर्च केले. आणि अशा सगळ्यांच्या मिनिटांची बेरीज युट्यूबवर दाखवली जाते. आणि ती जर 7 कोटी 75 लाख तास असतील, तर मी सहज कॅल्क्युलेटर घेऊन बसलो आणि मग त्या 7 कोटी 75 लाख या तासांना मी 24ने भागलं, तर ती मिनिटं म्हणजे, सॉरी, ते ते तास, 7 कोटी 75 लाख तास म्हणजे किती दिवस होतात. आणि जे आकडा आला त्याला मी 365 दिवस आकड्याने परत भागलं. एक वर्षामध्ये 365 दिवस असतात आणि प्रत्येक दिवसाचे 24 तास असतात. हा भागाकार केल्यानंतर जो आकडा आला त्याला मी परत 77ने भागलं. कारण माझं वय आज 78 चालू आहे, याचा अर्थ मी 77 वर्ष जगलेलो आहे. आणि माझ्या 77 वर्षाच्या आयुष्यामध्ये जितके दिवस, जितके तास मी जगलो, मित्रांनो तुम्हाला खरं वाटणार नाही, प्रतिपक्षमध्ये मी जे काय बोललोय त्यासाठी लोकांनी दिलेल्या वेळाचं गणित आहे ते 115 इतकं येतं. मी जितके तास जगलो आयुष्यामध्ये त्याच्या 117 पट, सॉरी 115 पट तास लोकांनी माझ्या प्रतिपक्षाचे व्हिडिओ ऐकायला दिले. मी यामध्ये प्रतिवाद या हिंदी युट्यूब चॅनेलचे तास घेतलेले नाहीत. मी धक्के बुक्के या दुसऱ्या व्हिडिओचे तास याच्यात घेतलेले नाहीत. आणि या पलीकडे माझी जिथे जिथे व्याख्यानं झाली, भाषणं झाली, ती रेकॉर्ड करून अनेकांनी आपापल्या परीने
त्यांच्या त्यांच्या चॅनलवर टाकलेली आहेत, किंवा वेगवेगळ्या मित्रांच्या आणि हिंदी युट्यूब चॅनेलवाल्यांबरोबर मी चर्चेत बसतो. या सगळ्यामध्ये मला ऐकण्यासाठी अगत्य दाखवणारे जे लोक आहेत त्या सगळ्यांचं एकत्रीकरण केलं तर मला असं वाटतं की या माझ्या चाहत्यांनी, युट्यूब बघणाऱ्या माझ्या चाहत्यांनी मला जवळजवळ 150 आयुष्य दिलेली आहेत. 150 आयुष्य ही सोपी गोष्ट नसते मित्रांनो. जितकं ईश्वराने, निसर्गाने मला जीवन दिलं, आयुष्य दिलं, ते 77 वर्षाचं आहे. त्या 77 वर्षामध्ये जितके सेकंद, मिनिटं, तास मी जगलो आणि माझ्या इच्छेनुसार मी माझा वेळ खर्च केला, पण माझं ऐकायला जवळजवळ 150 पटीने, 150 आयुष्य जगल्यासारखं आपापल्या आयुष्यातली काही मिनिटं, काही तास, काही पद्धतीत लोकांनी माझं ऐकायला दिलं असेल तर माझ्या आयुष्यातल्या त्या सगळ्यात उत्तम, अवर्णनीय अशा शुभेच्छा आहेत, सदिच्छा आहेत. त्या बळावरच असं युट्यूब चॅनल चालवलं जातं आणि 5,500 पेक्षा अधिक व्हिडिओ मी करू शकलो. याचं एकमेव कारण असं आहे की ऐकणारे आपली प्रतीक्षा करतायत. मग ते 5 असोत की 5,00,000 असोत, त्याला अर्थ नसतो. आपल्याला कोणतरी अगत्याने ऐकतोय आणि म्हणून त्याला काहीतरी सांगितलं पाहिजे जे त्याला आवडेल, त्याला पटेल, त्याचं प्रबोधन करेल. यासाठी सक्तीने बोलावं लागतं. अनेकदा तब्येत बरी नसते, आजारी पडलेला असतो, तर मला करता येत नाही, तेव्हा मनाला टोचणी लागलेली असते, अरे लोक आपली प्रतीक्षा करतायत, आपण काय करणार. तर मित्रांनो, योगायोगाने 50 कोटी म्हणजे आजच्या राजकीय भाषेमध्ये 50 खोके पण होतात. आणि गेल्या 3-3.5 वर्षामध्ये 50 खोके ही एक शब्दावली, कमावलीची पॉप्युलर झालेली आहे. 50 खोके एकदम ओके, आठवतं ना शिवसेनेत फूट पडल्यानंतर लोकप्रिय झालेली शब्दावली. मी आज म्हणेन की प्रतिपक्षाला सुद्धा चाहत्यांनी, श्रोत्यांनी 50 कोटी व्ह्यूज दिले असतील तर ती सगळ्यात मोठी दिवाळीची भेट ऐन दिवाळीमध्ये प्रतिपक्षाला सुद्धा 50 खोके प्रेक्षकांनी दिले. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि थांबतो. 50 खोके एकदम ओके. नमस्कार.